जळगाव जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त मुक्ताईनगरमध्ये अलोट गर्दी असते. कशा प्रकारे नियोजन असेल या ठिकाणी आपल्यासोबत मंदिर विश्वास्त आहेत. काय सांगाल दादा? कशा प्रकारे? आदिशक्ती मुक्ताबाईंची यात्रा महाराष्ट्रामध्ये फार मोठी यात्रा असते महाशिवरात्रीची. या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे, हे गुरु शिष्याची यात्रा आहे. हे चांगदेव महाराज आणि मुक्ताबाई. पूर्वी बोलण्याचा प्रघात होता, चांगदेव मुक्ताबाईच्या यात्रेला जायचं. म्हणजे चांगदेव महाराजांची आणि मुक्ताबाई संयुक्तिक यात्रा आहे. या यात्रा सफल करण्याची जबाबदारी सगळ्या इथल्या लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मंडळी, नगरपालिका सगळ्यांची आहे. या यात्रेमध्ये कुठल्याही वारकरीची आबाल होणार नाही याची दक्षता सगळ्या मंडळींनी घ्यायची. संस्थांनी तशी व्यवस्था केलेली आहे. येणाऱ्या वारकऱ्यांना मूलभूत सुविधा, जे जागा, पाणी आणि लाईट ह्या ज्या गरजा आहेत त्या प्रमुख संस्थांच्या तर्फे आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. नगरपालिकेने सुद्धा साफसफाई, इथं मोबाईल टॉयलेट वगैरेची व्यवस्था केली. एवढीच अपेक्षा आहे. लोकप्रतिनिधींनी इथं प्रत्यक्ष येऊन या यात्रेचा आढावा घेऊन ही यात्रा कशी सक्सेस होईल, सफल होईल, जशी आळंदी, त्र्यंबकेश्वर, पैठण आणि मुक्ताईनगर ह्या यात्रा जशा होतात तशा यात्रा आपण करू. आणि विशेष म्हणजे या यात्रेमध्ये भाविकांना सुख सुविधा मिळाव्या, लाईट वेळेवर जाणार नाही, म्हणजे पाणी मिळेल, कुठल्याच प्रकारचं रात्रीला लाईट गेल्यामुळे त्यांना भजनाची, कीर्तनाची गैरसोय होणार नाही, या सगळ्या व्यवस्था. आणि बसेसची व्यवस्था. इथे येणारा जो वर्ग आहे प्रामुख्याने भुसावळ रेल्वे स्टेशन येणारा, मलकापूर आणि बोदवळून, तर एसटीची संख्या वाढवावी, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण यात्रा ही चांगली होईल असं वाटते. सगळे लोकप्रतिनिधी सहभागी आहेत, ग्रामस्थ मंडळ सुद्धा उत्साहित आहे. एकंदरीत राज्यभरातील अत्यंत महत्त्वाची मानल्या जाणारी ही यात्रा असते. किती दिंड्या या ठिकाणी दाखल होतील काय वाटतं? दरवर्षी येणाऱ्या दिंड्या त्या आहेतच, पण यावर्षी आम्हाला जसा ज्या दिंडीवर फोन आली किंवा त्यांनी पत्राद्वारे मला निरोप पाठवला, तर येणाऱ्या संख्या 150 दिंड्या होत्या. यावर्षी आणखी 20-25 दिंड्या ते वाढ होईल. प्रत्येक दिंडीमध्ये दरवर्षी 100 लोक असतील, तर यावर्षी त्यामध्ये 150 लोक, म्हणजे आकडा हा वाढणार आहे. आणि बाकीच्या यात्रा मी त्र्यंबकेश्वरला जाऊन आलो मागच्या महिन्यामध्ये, तर त्र्यंबकेश्वरला दरवर्षीपेक्षा यावर्षी यात्रा जास्त भरली. आपली सुद्धा मुक्ताईनगरची यात्रा खूप जोरामध्ये होईल. एकंदरीत कोरोनाचा काळ गेला, नागरिकांचा, भाविकांचा असा ओढ आता भक्तीकडे वळलेला आहे. तुम्हाला काय वाटतंय? येणारा वर्ग याला 2-3 कारण आहेत. कोरोनाच्या कालखंडामध्ये लोकांना हा संदेश गेला की भगवंताशिवाय आपलं कोणीच नाही, आपला पैसा नाही, आपले जवळचे नाही, आपल्याला भगवंतच तारू शकतो, तोच सहाय्य करू शकतो. म्हणून येणारा जो ओघ आहे हा परमार्थाकडे जास्त आहे, त्याचे परिणाम आहे. आणि एसटी बसेसमध्ये लोकांना फुकट झालं 75 वर्षाच्या नंतर, माता भगिनींना अर्ध तिकीट झालं, त्याचाही परिणाम यात्रा वाढीवर होतच असतो. काय मागणं करणार आहे यावर्षी? बस आईला एवढंच मागणं, सर्वत्र सुखेन सन्तु सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्ति मा कश्चित् दुःखं, सर्वांना सुख प्राप्त व्हावं, त्या महाराष्ट्राची भरभराट होईल, शेतकरी सुखी व्हावा आणि नवयुवकांना काम मिळावं. हे होते रवींद्र हल्ले महाराज. रवी गोरे, TVNN मराठी, मुक्ताईनगर, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.